मेसेजेस केले तुम्हाला आज. MOB हा केलेत का? बरं ठीक आहे. ओके सो लेट्स गो. चालेल केलेलं असेल नक्की म्हणताय करूनच पाहिजे कॉलच करा चेकच करा. काय झालेलं आहे? जॉईन मॅसेज का? बरं केलं. हवे मग ती तर नाहीच याचा अर्थ घरी असेल. ओके सो स्क्रीन विजिबल असेल माझी तर एकदा हँड रेस करा प्लीज क्विकली. ओके थँक यू ऑल ऑफ यू. सो आपण थोडंसं रिव्हिजन घेऊयात. रिव्हिजनमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी कळणार आहेत आपल्याला बरं का. त्यामुळे अगेन जे काही क्वेश्चन्स असतील ॲज पर युअर नॉलेज तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काहीच येत नसेल तर कुठला तरी एक नंबर रँडमली पिक करा आणि पाठवून द्या. ठीक आहे. सो नेम दी ऑपरेटर. हा जो काही ऑपरेटर आहे त्याचं नाव सांगायचंय खाली दिलेल्या पर्यायांपैकी. ओके सो इट इज मॉड्युलस करेक्ट. So name the operator. Percent is wrong. Divide is wrong. Modulus. Remainder module. Okay. याचा उपयोग आपण कशासाठी करणार? जी काही डिव्हिजन असेल ती करण्यासाठी आणि त्यातून जे काही रिमाइंडर राहील ते आपण बघू शकतो. जाऊन यायचं जाऊन यायचं आहे. हो का? अरे बाप. कधी केलं होतं आज? हो का? ते यायला पाहिजे होतं यार. ते चुकलं आपलं. सो तुमच्या समोर एक प्रोग्राम दिसतो आहे. दिसतोय का? नम्रता वैष्णवी समोर साबा का पटकन. याचा आउटपुट काय दिसेल? आता पर्सेंटेज रिमाइंडर मॉड्यूल आहे. आउटपुट काय दिसेल? 9. ओके रिमाइंडर 9 असं आपल्याला अपेक्षित आहे. कंट्रोल 1 करूयात. कंट्रोल 2 करूयात. ठीक आहे. आपण इथे काय लिहिलं आता? फ्लोट. A is equals to 15 and B is equals to B is equals to लिहूयात 11. A% B. ओके सो आता सांगा आता काय आन्सर दिसेल? एव्हरीवन प्रत्येकाने प्रयत्न करा. सिंपल आहे का? पहिलं तर पर्सेंटचा उपयोग काय होतो मी एकदा थोडक्यात ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो. जे एकदम न्यू आहेत. जसं तुम्ही 4 + 4 केलं तर बेरीज होते. 4/4 केलं तर भागाकार होतो. 5/4 केल्यानंतर श्वेताली जॉईन झालेली आहे ना. 5% 4 केलं आपण. याचा अर्थ काय आहे? 4 ने 5 ला भाग देण्याचा प्रयत्न होईल.
प्रयत्नामध्ये तो जाईल 4 एक 4 पर्यंत. वरती किती शिल्लक राहिले? एक बाकी ही याचा आउटपुट असणार आहे. ओके, 5% बी म्हणजेच 5 रिमाइंडर 4, काय आन्सर येईल त्याचं 1. तर मग आता 15 ओके म्हणजेच ए पर्सेंट बी म्हणजेच 11. तर आउटपुटला A1 ला काय दिसेल? टेल काय दिसेल? ऑफलाईनला आन्सर दिलेला आहे 4. सगळ्यांनी सांगा, ऑनलाईनला 9 लिहिलं आणि थंड झाले सगळे. पटपट सांगा, आपल्याला खूप कम्युनिकेशन करायचंय. जितकं जास्त कम्युनिकेशन तितकं जास्त आपल्याला आउटपुट, तितकं जास्त. आणि काही डाऊट्स असतील की यार आम्हाला क्वेश्चनच नाही कळाला नाही काय केलं तुम्ही, तर डायरेक्टली माईक ऑन करा आणि विचारा. तेजस इज सेइंग 4. ओके. श्वेताली इज सेइंग 4. ओके. प्रणाली, प्रदीप, दोनों बाकी हो आप, बताओ. Okay, yes. Okay. So let's run. दाखवते ना 4. खरं तर थोडंसं वेगळं सांगायचं होतं मला, परंतु इथे काही आलंच नाही ते. द पॉइंट इज, इथे आता आउटपुट आलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की आपण युजर कडून इनपुट घेतलं नाही. परंतु जेव्हा आपण फ्लोट मध्ये रिमाइंडर काढण्याची चेष्टा करतो, ठीक आहे, फ्लोट मध्ये रिमाइंडर काढण्याची चेष्टा करतो, कारण चेष्टा आहे ती. त्याचं कारण असं आहे का फ्लोट हा पूर्ण डिवाइड करतो, त्याच्यामुळे बाकी असण्याचा विषयच येत नाही. जर 5/4 आहे तर तो 4 एक 4. पुन्हा 1 ला पॉइंट देऊन ते 0 करतो पहा आपण, पुन्हा पॉइंट मध्ये जाऊन शेवटपर्यंत डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतो. रिमाइंडर उरतो का त्यामध्ये? काहीच उरत नाही. जेव्हा डिव्हिजन हा फ्रॅक्शन मध्ये एंटर होतो तेव्हा रिमाइंडर उरण्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊन युजर कडून जेव्हा इनपुट घेऊ तेव्हा त्यावर डिस्कशन करूया. ओके, फॉर नाऊ आपण सध्या थोडस बरोबर आहे का? एकच मिनिट द्या फक्त. युजरला विचारतोय आपण संख्या आणि युजरने टाकली लेट्स से 10. ओके, त्याच्यानंतर टाकलं 7. तरी दाखवलं त्याने, ठीक आहे चालेल. ओके, बट स्टील तुम्ही रिमेंबर, तुम्ही लक्षात ठेवा की फ्लोटिंग मध्ये इश्यूज असतात. सो जर तुम्हाला रिमाइंडर हवा असेल तर तुम्हाला क्लिअरली काय घेणं अपेक्षित आहे? इंटिजर. आज म्हणजे मला कधी कधी एरर पाहिजे असतो, एरर येत नाही. चला नाही तेव्हा किती काही एरर येतात. चलेगा. सो आपण पुढे सरकूयात. थोडं शांत बसा रे, कोण नेमकं गडबड करायला. कॉम्प्युटर बसून घेणार ऋषी, असं नको करू. नेम दिस ऑपरेटर. ह्या ऑपरेटरचं नाव सांगा पटकन सगळ्यांनी. 3. श्वेताली सेम, तुम्ही नॉट इक्वल टू, करेक्ट आहे ना? तर जाऊयात आपण नॉट इक्वल टू वरच. सही जवाब. नेम दी ऑपरेटर. ह्या ऑपरेटरचं नाव काय आहे? बघा आता काही ऑपरेटर्स एकदम नवीन आहेत बऱ्याच जणांना, आहे ना. नॉट इक्वल टू पण आपण चेक करूयात लगेच काय म्हणणं आहे त्याचं. इथे सिस्टम डॉट प्रिंट लाईन मध्येच 5 नॉट इक्वल टू 6 असं लिहिलं. ठीक आहे, 5 आणि 6 हे सारखे नाहीत असं आपलं म्हणणं आहे. खरं आहे का? खरं आहे. आणि तो काय दाखवेल तुम्हाला मग? ट्रू. काय दाखवेल तुम्हाला? ट्रू. बरं, याच्या अपोजिट तुम्ही 5 आणि 5 असंच लिहिलं. 5 हा 5च्या बरोबरीत नाही. खरं आहे का? नाही. फॉल्स. ओके,
काय दाखवतोय तो मग? फॉल्स. ओके, सो 5 इज नॉट इक्वल्स टू. बघा हे ऑपरेटर तसेच गृहीत धरायचे जसे प्लस. शाळेत आपल्याला इथपर्यंत शिकवलं होतं, बट प्रोग्रामिंग मध्ये यांचा जन्म झालेला आहे लॉजिकल फंक्शन्सचा. तसं आपल्याला मॅथ मध्ये पण होत आहे ना, लेस दॅन इक्वल्स टू करतच होतो आपण. सेम तसंच इथे पण आहे, परंतु इथे थोडंसं नॉट इक्वल्स टू जरा जास्त बरं आहे. त्याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. युजर लॉग इन्स असेल, ओके, तिथे स्पेशली या गोष्टी बघितल्या जातात की जर युजर लॉग इन युजरने टाकलेल्याप्रमाणे नसेल, ओके, तर मग काहीतरी ऍक्शन होते, मग तिथे नॉट इक्वल टू द्यावं लागतं. 5 इज नॉट इक्वल्स टू 5. इज इट ट्रू? नो, इट इज फॉल्स. तो दाखवेल फॉल्स. बरं, जेव्हा इज इक्वल्स टू असेल तेव्हा काय होईल? हा, आता 5 आणि 5 हे सारखे आहेत. खरं बोलताय तुम्ही? सगळेच जण खरं बोलतील. मग अशा वेळेस काय दाखवेल तो? ट्रू. ओके, 5 आणि 5 हे बरोबर आहेत, ट्रू दाखवेल तो. समजे 5 आणि 15 हे बरोबरीत आहेत. खरं आहे का? नाही. नक्की 5 आणि 15 हे बरोबरीत आहे, हे खोट आहे. मग काय दाखवलं त्याने? फॉल्स. हे झाले इक्वल टू, ते झालं नॉट इक्वल. नॉट इक्वल. ओके, याचं आन्सर काय आहे? आधी काही दिलं का? 3 आन्सर म्हणून दिलं. ओके, प्रत्येकाने सांगा आन्सर. हा, तेजस इज सेइंग 3. बाकीचे काहीतरी सांगा. नन ऑफ द अबो सांगितलं तरी चालेल. ओके, सो याचं ऑफिशियल नाव आहे लेफ्ट शिफ्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला. शिकणार आपण थोडं नंतरच आहोत ते. सध्या नावं फक्त पाठ करूयात. या ऑपरेटरला काय म्हणायचंय? लेफ्ट शिफ्ट. तर काहीतरी होणार म्हणजे बघा, 5 आणि लेफ्ट शिफ्ट आणि 1 लिहिला. 5 आणि लेफ्ट शिफ्ट आणि काय लिहिलं? 1. तर हे 10 दिसणार. ठीक आहे, काय दिसतंय? 10. ठीक आहे, जर 2 लिहिलं काय दिसेल? ओके, त्याच्यानंतर 3 लिहिलं काय दिसेल? 40. त्याच्या डबल होणार ना रे. 5च्या डबल 10 झालं, मग 10च्या डबल 20 केलं, 20च्या डबल 40 है ना. आता हे तसं नाहीये बरं का, पण हे जे सांगितलं ते एकदम वाह्यात एक्सप्लेनेशन दिलं है ना. याचं तसं डबलिंग डुबलिंग असं काही नाहीये. ठीक आहे, काही काही वेळेस असं येतं, जसं इथं 10च घेतला आपण आणि एकने शिफ्ट करायचं ठरवलं, 20च. हा, 20च येणार. एक पॅडच बंद झाला. एकच मिनिट. अल्ट F4 की धोका देऊन जाते कधी कधी. ओके, सो 10 ला नाही काय अडचण. 9 ला बघूयात आपण. ऑलमोस्ट तसंच आहे म्हणा लेफ्ट शिफ्ट मध्ये. डबल डबल होत जात ते, पण तसं नाहीये त्याचं लॉजिक आहे ना. आपण बिट वाईज बरंच मेहनतीने शिकलो होतो, शिकणार आहोत आपण. ओके, तो फॉर नाऊ याने काहीतरी होतं असं कन्सिडर ठेवा, की जसं प्लस होतं. हा, नाही ना, तसं काहीतरी होतं असं गृहीत धरा. याला म्हणताना तुम्हाला म्हणायचंय लेफ्ट शिफ्ट. म्हणताना काय म्हणायचं आपल्याला? लेफ्ट शिफ्ट. त्यातल्या त्यात हा बिट वाईज ऑपरेटर आहे, की हा काम एकदम बिट्स वर करणार. बिट्स प्रोसेसिंग आर देअर इन्क्लुडेड. बिट्स वाईज. नेक्स्ट इज नेम द ऑपरेटर. ह्या ऑपरेटरचं नाव सांगा. ओके, या ऑपरेटरचं नाव. ओके, तर आन्सर ऑफलाईनला आलेलं आहे डबल अँड, आणि ऑनलाईनला 111 असा आन्सर आलेलं आहे. सो लेट्स चेक. डबल अँड इज नॉट करेक्ट, अँड इज करेक्ट. ओके, डबल दोनदा अँड म्हणजे डबल अँड आहे काही आपलं अँड ऑपरेटर आहे तो, समजे. चालेल, इट इज अँड ऑपरेटर. हा, पुढे या ऑपरेटरचं नाव सांगा. सो करेक्ट, लेस दॅन इज द नेम ऑफ दिस ऑपरेटर. तर आपण आता हा ऑपरेटर शिकूयात सध्या, कारण तो होताच. तर बघा, रिलेशनल ऑपरेटर बेसिकली ट्रू आणि फॉल्स आउटपुट दाखवतो. तर हे एका स्टेटमेंट प्रमाणे असणार आहेत, की तुम्ही काहीतरी लिहिणार, ते खरं असणार, कधी कधी खोटं असणार.
खोटं आहे म्हणजे खूप चुकीचं काम केलं असं नसतं. जस्ट स्टेजेस आहेत की एक तर ट्रू नाही तर फॉल्स. कॉम्प्युटरमध्ये ट्रू पण तितकंच ट्रू आहे जितकं फॉल्स ट्रू आहे. म्हणजे दोन्ही ट्रू आहे ऍक्च्युली. दोन्ही काय आहे? ट्रूच आहे. ओके. हो ना, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आता कसं प्रूव्ह करता येईल तर आपण बघूयात काही वेळेस. की एखादा प्रोग्राम जशा ट्रूच्या मदतीने केला जातो तसा सेम फॉल्सच्या मदतीने सुद्धा केला जातो. याच्यात ट्रू फॉल्स म्हणजे आज काही अडचणीचं नाहीये विशेष. इट इज पार्ट एव्हरीथिंग इज इक्वल असं आहे. नेम दिस ऑपरेटर. ओके, सांगा पटकन सगळे. ऑनलाईनला सांगा, ऑफलाईनला मिळाला आन्सर. अँड अक्षय पाटील लेफ्ट. बताओ जल्दी. तेजस इज सेइंग 1. प्रदीप इज सेइंग 1. 1. ठीक आहे, सगळ्यांनी आन्सर द्या. एवढेच जण आहे फक्त. याचा आन्सर पाहूयात आपण. Oh shit man, and is not correct. Module and is again not correct. Schedule and is again not correct. What is correct answer? It is bitwise and. आप खेल हार गए. यहाँ पे आपको सिर्फ सो बघा, या सिंगल अँडला तुम्हाला बिटवाईज अँड म्हणायचा आहे आणि तिथं जेव्हा 2 लिहिलेले होते ना तो त्याला फक्त अँड म्हणा. ह्या अँडला तुम्ही लॉजिकल अँड म्हणायचं. या अँडला काय म्हणायचं? आणि तो जो अँड आहे त्याला काय म्हणायचं? बिट वाईज अँड. तो बिटच कम्पेअर करतो फक्त. बिट्स, ओनली बिट्स. कोणते बिट्स ते कळतील. ऑर नो, याला काय म्हणायचं आपल्याला? बिट वाईज अँड. सिंगल अँड, बिट वाईज अँड. डबल अँड, दोन्ही एकदम वेगवेगळे आउटपुट दाखवतात लिटरली. बघायचं का तुम्हाला? लेट्स चेक आउट. इथे 9 आपण 5 अँड 6 असं लिहिलं. 5 आणि काय लिहिलं? 6. ठीक आहे, कंट्रोल 1 करतो मी एकदा. आन्सर मध्ये काय दाखवलं तुम्हाला? 4. आणि इथे 5 अँड डबल असं लिहिलं. काय लिहिलं? 5 आणि अँड. आता हे अँड लॉजिकल. याच्यातला आन्सर कधी पण ट्रू फॉल्स मध्येच येणार. ओके, त्याला आजूबाजूला ट्रू फॉल्सच पाहिजे पहिलं तर. आणि तुम्ही आजूबाजूला काय दिलं? 5. ओके, तर 5 हे ट्रू फॉल्सला नाही मानत आहे, तर तुम्ही असं लिहा इथे ट्रू. आणि इथे काय लिहिलं तुम्ही पुन्हा एकदा? ट्रू. दोन्हीकडे ट्रूच लिहू आपण सध्या. तो काय दाखवणार तुम्हाला? ट्रू. दोन्ही ट्रू आहेत, मग काय दाखवलं त्याने? ट्रू. एका साईडचं काय लिहिलं तुम्ही? फॉल्स. आता नाही जमत त्याला. दोन्ही पण ट्रू आणि ट्रूच पाहिजे. समजलं? समजेत ना? इट इज ट्रू, इट इज फॉल्स. त्याच्यानंतर ह्या ऑपरेटरचं नाव काय आहे? नेम दिस ऑपरेटर. 2 उभ्या रेषा आहेत. ओके, एकच मिनिट. मीटिंग तो याचा आन्सर करेक्ट सांगितलं. 4 असं सांगतात ऑनलाईनला. करेक्ट एकदम. सगळ्यांनी आन्सरिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, दिस इज ऑर. ओके, ऑर ने काय होतं ते पाहता. ट्रू आणि मध्ये आपण काय लिहिलं? ऑर. दोनदा. ओके, कंट्रोल 1. दोघांपैकी कोणीतरी एक ट्रू असेल तर काय दाखवणार? तो ट्रू दाखवेल. दोघांपैकी कोणीतरी एक ट्रू असेल तर तो काय दाखवणार तुम्हाला? ट्रू. दोन्ही पण जर फॉल्स असतील तर मग काय दाखवेल? तो फॉल्स दाखवेल. दोन्ही फॉल्स काय दाखवेल? फॉल्स. आणि दोन्ही ट्रू असल्यावर पण काय दाखवेल? तो ट्रू दाखवेल. ट्रू दाखवेल. ओके, ट्रूच आहे. दोन्ही ट्रू, ट्रू. एक ट्रू एक फॉल्स, ट्रू. दोन्ही फॉल्स असल्यावर फक्त फॉल्स.
नेम दिस ऑपरेटर. एक उभी रेष. Correct. Shaitali got the answer. Tejas is correct. The answer is bitwise OR. वरती फोडणी दिली काय चिवड्याला. बिटवाईज और याला चालत नाही यार, ती पण एक अडचण. अरे चाल ना, काय दाखवणार आहे तू. आपण देतो ते का आपण लिहिलं 7 आणि ते काय लिहिलं 6. कंट्रोल 1 कंट्रोल 2 काय दिसतं आन्सर 7. आता हे आन्सर कसं दिसतंय हे नंतर कळेल आपल्याला. फॉर नाव आपण थोडस स्किप ठेवणार ही गोष्ट. नेम दी ऑपरेटर. ओके, ऑपरेटरचं नाव सांगा. श्वेताली सेड काय, तुम्ही पण करेक्ट सांगा. इन्क्रीमेंट बाकी रॉंग आहे. तर हा ऑपरेटर काय आहे ते बघूयात आपण. सध्या थोडं पुढे सर. पुढे हा ऑपरेटर दोनदा मायनस आहे, डिक्रीमेंट. ह्या ऑपरेटरचं नाव सांगा. नेम द ऑपरेटर. क्वेश्चन मार्क, इफ एल्स, शॉर्ट हँड, टर्नरी इफ एल्स. टर्नरी इफ एल्स ठीक आहे. 3 सांगतात ऑनलाईन. याला आपल्याला टर्नरी इफ एल्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं टर्नरी. ओके, तर टर्शरी टर्नरी काहीतरी म्हणू शकता तुम्ही. प्रॉपर प्रोनाउन्सिएशन करा फक्त. वाय इज दिस गेटिंग स्लो. नेट बंद झाला. नेम द ऑपरेटर. या ऑपरेटरचं नाव सांगा. पॉवर, एक्सपोनेन्शियल, बिट एक्सॉर आणि नन ऑफ द अबव. एक्सपोनेन्शियल इथे 2-3 आन्सर दिले गेलेत. ऑनलाईनचं काय म्हणणं आहे. ऑनलाईनला सांगा, पटपट सांगा, पुन्हा सांगा. मग काय झालं चुकून बघण्यात नाही आला. अरे आमचा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि 2च जण आन्सर करताय फक्त. लाखो नाही राव, 4 जण आहे. Tejas is saying 2. Pragati Computer is saying 1. What about श्वेताली. श्वेतालीचं काय म्हणणं आहे याच्यावर. त्यानंतर अजून एक जण आहे कोणीतरी. प्रदीप. प्रदीप व्हॉट आर यू सेईंग. काय आन्सर याचं. श्वेताली सेईंग 3. तुम्ही सांगितलं करेक्ट. ओके, सो लेट्स चेक. पॉवर, एक्सपोनेन्शियल अँड दिस है ना. बिट वाइज एक्सऑर. ओके, काय आन्सर याचं बिट वाइज एक्सऑर. ओके, याचा उपयोग आपण बघूयात. हे पण बिट वाइज मध्ये येतात. तर बेसिकली बिटवाईज मध्ये काही ऑपरेटर्स येणार, त्यांची यादी तुम्हाला लिहून देतो. एक लेफ्ट शिफ्ट, दुसरा राईट शिफ्ट, तिसरा अरे चुकलं चुकलं एक आहे ना नुसतं अँड, याला म्हणायचं बिटवाईज अँड. त्यानंतर ऑर, याला काय म्हणायचं बिटवाईज ऑर. आणि याला काय म्हणायचंय बिटवाईजच म्हणा, पण एक्सक्लुसिव्ह ऑर आणि बिटवाईज. बिटवाईज शब्द चेंडी लावत चालेल प्रत्येकाला. हे सगळे बिटवाईजचे प्रकार आहेत, समजे. अजून एक आहे, एक बाकी आहे, एक बाकी आहे. 3 वाला पण याच्यात. असं आहे का असं आहे असं आहे असं. बघू आपण वेळेवर पाहू है ना. कसा तरी एक आहे, एकच पण. सो आय थिंक दिस इज मच क्लिअर. नेम द ऑपरेटर. या ऑपरेटरचं नाव सांगा. सिमिलर सांगा पटापट पटापट. तेजस इज सेइंग 1. सिमिलर. एनीवन एल्स.
ठीक आहे. सांगा पटकन, कोणतरी अजून मारा एखाद्यानं तुका. ठीक आहे, ठीक आहे, सांगितलं. चलेगा. तर याचा आन्सर पाहूयात आपण. सिमिलर, ओ नो. टिल्ट, ओ नो. है ना? डिस्ट्रक्टिव्ह, नन ऑफ द अबो, है ना? असं काही ऑपरेटरच नाहीये पहिलं तर. ओके. हा, ते पण तर गरजेचं आहे. काय नाहीये ते पण माहिती पाहिजे ना. ऑपरेटर नाहीच आहे असं काही. आहे म्हणणं आहे ते. ओके. तसं नसतं काही. या ऑपरेटरचं नाव सांगा. ऑपरेटर पहा थोडासा व्यवस्थित. ओके. याचा आन्सर आहे असाइनमेंट मल्टिप्लिकेशन. ओके. आणि एक गोष्ट राहून गेली यार, शिट. रेकॉर्डिंग स्टार्ट केली अरे वा. मला वाटतं राहिलीच का काय. गुड. चालेल. सो आपण स्टार्ट करूयात आजचं लेक्चर थोडासा. तर आपले ऑपरेटर्स झाले होते. आज आपण रिलेशनल ऑपरेटर हे झाले होते काल, दाखवले होते. ठीक आहे. तर ह्या ऑपरेटर्स आपण आता बघितलंच आहे, तरी पण एकदा बघूयात. थोडक्यात रिव्हिजन करू. पहिलं तर हे जे काही ऑपरेटर्स आहेत त्याला म्हणायचं रिलेशनल ऑपरेटर्स. अँड ऑल दीज ऑपरेटर्स इट गिव्ह यू आउटपुट ओनली आयदर टू ट्रू और फॉल्स. ह्या दोघांपैकीच काहीतरी आउटपुट असणार, याच्या व्यतिरिक्त आउटपुटच देणार नाही ते. आणि मग त्यात तुम्ही 7 इज ग्रेटर दॅन 6 असं म्हणताय. ठीक आहे. याचा अर्थ हे मोठं दोन इकडे ग्रेटर दॅन, एवढं बारीक काय सांगायचं. 7 इज ग्रेटर दॅन 6. काय दिसेल बरं आउटपुट? इट शुड बी ट्रू. याचा वापर आपल्याला खूप क्वालिटी पद्धतीने करायचा आहे पुढे जाऊन. कसं करायचं नंतर आपण बघणार आहोत. सध्यापुरतं याला तुम्ही असंही लिहा की इथे लिहायचंय बुलियन p इज इक्वल्स टू 7 इज ग्रेटर दॅन 6. आणि इथे आपण लिहिणार p अँड देन रन अँड देन सेमिकोलन. अरे पाठाची सवय आउट. काय दिसतंय? ट्रू. ठीक आहे. बरं, इथे इंटिजर लिहून पाहतो. लिहिलं. कंट्रोल 1. काय दाखवलं त्याने? एरर. कारण इंटिजर हा पूर्णांक ऍक्सेप्ट करायला आणि तुम्ही त्याला ट्रू फॉल्स सांगू राहिले. चेक काढा तो, मग तुम्हाला असं काहीतरी लिहायचं. आणि हा स्पेशली त्यासाठी बनलेला आहे, एक तर तो ट्रू सांगेल नाही तर फॉल्स सांगेल. आणि रिलेशनल मध्ये जे काही आउटपुट बनेल ते पी मध्ये जात आहे. ते पीचं आउटपुट तुम्ही बघत आहात. व्हेरिएबल टाईप मध्ये बुलियन झालं होतं ना. कंट्रोल 1, कंट्रोल 2, व्हॉट दिस? ट्रू फॉल्स. त्यानंतर लेस दॅन 7 इज लेस दॅन 6. काय दिसेल? काय दिसेल? फॉल्स. ओके. आता सांगा काय आउटपुट दिसेल? ट्रू दिसेल की फॉल्स दिसेल? व्यवस्थित ऑब्झर्व करा, गेस करा काय आउटपुट दिसेल. ऑफलाईनचे ऑफलाईनला जे स्टुडंट्स आहेत त्यांचं म्हणणं फॉल्स आहे. ऑनलाईन कॅन्डिडेट्स टेल द आन्सर क्विकली. ट्रू की फॉल्स? तुम्ही 0 आणि 1 लिहून पण पाठवू शकता क्विकली जर करायचं असेल तर. सांगा. तेजस, श्वेताली, तेजस, प्रदीप आहेत की गेले सगळे? श्वेतालीचं म्हणणं फॉल्स आहे. प्रदीप इज सेइंग 0 and then is saying 0, false, false. Okay. So control 1. क्या बात है? एरर दाखवलं त्याने. अनएक्सपेक्टेड. ठीक आहे. असं काही अलाउडच केलं नाही यार यांनी. ओके.
हा. नाही, हे सगळ्या प्रोग्राम मध्ये अलाउड आहे. मग आता काय करायचं, तुम्हाला चेक तर करायचंय. 10 हा 15 पेक्षाही लहान हवा आहे आणि 14 पेक्षा पण लहान हवा आहे, असं काहीतरी पाहिजे तुम्हाला कंडिशन. तर मग तुम्हाला इथे काय लिहावं लागेल, काय लिहावं लागतं, अँड. आणि मग पुढचं काय म्हणणं तुमचं अजून म्हणा. आता काय होईल पहा, 10 हा 15 पेक्षा लहान आहे, ट्रू आहे का? नाही, काय नाही. 10 15 पेक्षा लहान आहे, ट्रू आहे ना. हा. 15 14 पेक्षा लहान आहे का? नाही. दोन कंडिशन्स अँडच्या आजूबाजूला, पण अँड एकदम काय म्हणू आपण, हरिश्चंद्र आहे, राजा हरिश्चंद्र, तर त्याला फक्त सत्याचे प्रयोग लागतात आजूबाजूला, है ना. मग आता एक असत्य आहे, तो लगे पूर्ण असत्य करून देईल त्याला. काय केलं, फॉल्स, कारण एक फॉल्स होतं ना बाजूला. बरं, इथे असं लिहिलं आपण 141, काय दिसतंय आता, ट्रू. कळलं, दोन्ही पण ट्रू झालेत, ट्रू झाले, ओके. अँड पहिले तर लेस दॅन कळणं गरजेचं आहे. लेस दॅन म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन. 10 हा 15 पेक्षा मोठा आहे, खरं आहे का? नाही. 15 141 पेक्षा मोठे, खरं आहे का? नाही. दोन्ही फॉल्स आहे, म्हणजे लयच असत्य पसरलं समाज. आता फॉल्सच दिसणार होतं, है ना. दोन्ही फॉल्स आहे म्हणल्यावर मग तो फॉल्सच येणार आहे. छोटीशी गोष्ट आहे, एवढं पण समजून नसतो सांगत, पण आता दादा. पुढचं इक्वल्स. 10 आणि 15 इक्वल आहे, ट्रू की फॉल्स आहे? नाही. ओके. आता इथे लिहितो ऑर. काय लिहिलं, ऑर 10 इज लेस दॅन 45. and 1 is not equals to 0. अब लगाओ वाला दिमाग. ऑनलाईन मेंबर मी समजून सांगतो काय काय. 10 हा 15च्या बरोबरीत आहे, ठीक आहे. 10 हा 45 पेक्षा लहान आहे, मध्ये किंवा आहे, ऑर. अँड 1 इज नॉट इक्वल टू 0. अरे ही बॅच मी हिंदी मध्ये घेत असतो, आज विसरून गेलो. आधी बॅच हो गई और मैं मराठी में सिखाना. चले, आधीच्या बॅचेस मुळे. प्रदीप इज सेइंग ट्रू, और समवन एल्स बताओ. Tejas is again saying true. So let's check out. Tejas and Pradeep is true, है ना. दोघं ट्रू आहेत. लाईट कसं लागला, सो ये हुआ. आता काय दिसेल बरं आन्सर, व्यवस्थित ऑब्झर्व करा. 10 आणि 15 हे बरोबरीत नाही. अँड नेक्स्ट, अँड नेक्स्ट, ऑर नेक्स्ट. हे आता ऍक्च्युली असंच केलं काहीतरी, हे केलं ते. बघूयात. काय दिसणार, ट्रू दिसणार, है ना. ऑरलेच अवघड कार्यक्रम आहे. सब खून माफ आहे इधर. सब गलतियां माफ आहे. इथपर्यंत जे फॉल्स आलं काही गरज नाही, फक्त याच्या आजूबाजूचे दोन शेवटी शेवटी. हेच और आधी असतं, नंतर अँड असतं, तर मग मात्र झाली असती गडबड. ठीक आहे. आता इथे इथे लिहिलं तुम्ही ऑर, इवन इथे पण लिहिलं नाही, पण ट्रूच आला असतो, है ना. आता मात्र काय दिसेल, तरी ट्रूच. कसं काय रे? हा, 1 इज नॉट इक्वल टू, बरोबर ना रे. इकडे कंडिशन फॉल्स झालीच नाही, ट्रूच दिसणार आहे. कंडिशन फॉल्स आता होईल.
झाले. So हे झालं तुमचं आउटपुट. चलेगा. सो आपले रिलेशनल ऑपरेटर्स इथे संपलेले आहेत. यात लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू. बरं, आता यात तुम्ही एक्सटेन्शन देऊ शकता. कसं? 10 इज ग्रेटर दॅन 10. ओके, याचं आउटपुट सांगा काय दिसेल. नक्कीच ठरवून सांगा ना. ऑनलाईनला काय वाटतं तुम्हाला? 10 इज ग्रेटर दॅन 10. इट इज फॉल्स. ओके, करेक्ट आहे. 10 पेक्षा मोठा नाहीये. ठीक आहे, परंतु तुम्हाला हवं आहे तसं काहीतरी मेकॅनिझम. तर मग इथे आपण हा एक ऑपरेटर देणार. हा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू चालेल आम्हाला, है ना. मोठा किंवा बरोबरीत, वी आर गुड विथ इट. काय दाखवलं त्याने? ट्रू. आता बरोबरी वाल्यांना पण बरोबरच दाखवणार तो. ओके, आता सांगा काय दिसेल बरं. चिन्ह बदललं आपण, ग्रेटर दॅन ऐवजी ते लेस दॅन केलं. नक्की काय झालं यार तुम्ही भी करो ट्रू आता. फॉल्स आता ही सब बच्चे टॉपर आले क्या? बरं, तर 10 इक्वल्स टू पण एक झालं. यानंतर खरं तर आहे ना, अँड आणि ऑरचं एक प्रॅक्टिस करा तुम्ही. लक्षात ठेवा हा, तोंडी मध्ये अँड लिहिलं तर अँडच्या दोन्ही बाजूला सत्य पाहिजे आणि ऑरच्या दोन्ही बाजूला दोन्हीपैकी कुठेतरी एक ट्रू पाहिजे. लेफ्ट राईट. थोडक्यात काय बघा, दोन अँड लिहिले ना तर दोन्ही इकडे बघताय असं समजा तुम्ही. एक इकडे पाहू राहिला, इकडे पाहू राहिला, असं काहीतरी. तर हे अँड म्हणजे तो पाहतोच नाही, ट्रूच पाहिजे. ऑर म्हणजे काय का नाही चालताय, दोघं मिळून कम्युनिकेट करता का, कोणीतरी एक ट्रू असेल तर ट्रू. ठीक आहे, इट विल डिपेंड ऑन इट. चलो, तर आपण पाहूयात इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. टुडेज लास्ट टॉपिक ऍक्च्युली, आणि त्याच्यानंतर आपण डिस्कशन करणार आहोत, त्याच्यामुळे जाऊ नका कोणीच. काय करायचं तुम्हाला? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. लेट्स चेक आउट हाऊ. इंटीजर a इज इक्वल्स टू 1 लिहिला आपण. इंटीजर b इज इक्वल्स टू 1 लिहिला, 1 नाही 2 लिहिला. इंटीजर c इज इक्वल्स टू a प्लस b लिहिला. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लाईन मध्ये a लिहिला. आणि इथे लिहिलं b आणि इथे लिहिलं c आणि मग तिघांचं आउटपुट दिसतंय आपल्याला. कंट्रोल 1 करतो, व्यवस्थित बघूयात काय दिसतंय. पहिल्यांदा 1 2 आणि काय दिसतंय 3. बेरीज आहे ना ती, त्यांची दिसणारच. बरं, इथे बघूयात खाली बेरजेच्या ठिकाणी आपण सगळ्या संख्या पुन्हा एकदा नेमकं कोणाकोणाची बेरीज झाली. तर इथे डबल कोट किती मेहनत. प्लस बी प्लस सी. चुकलं इथे. कुठं हुकलं कडे? सो 1 2 1 प्लस 2 इज इक्वल टू काय दिसतंय? 3 दिसतंय. लेट्स चेक आउट सम. लेट्स डू सम एक्सपेरिमेंट्स. a प्लस प्लस लिहिला आपण. ओके, ए प्लस 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 ऑपरेटरला इन्क्रीमेंट म्हणायचं आहे. त्याच्यानंतर प्लस इन्क्रीमेंट, याने काय होणार? व्हॅल्यू 1 ने वाढणार. व्हॅल्यू काय होणार? 1 ने वाढणार. कंट्रोल 1 आणि कंट्रोल 2 करूयात. किती झाले ते? 1 वरून 2 झाले. 2 प्लस 2 किती झाला आउटपुट? 3. थोडासा पोपट झाला आपला. ठीक आहे, कारण आपण आधी बेरीज नव्हती केली आहे ना, इथे करावी लागेल. गिव्ह मी 1 सेकंड, काहीतरी इश्यू आहे.
तो मी कट केला. चलो स्टार्ट करेंगे फिर से. ए प्लस प्लस केलेला आहे, जे की आपण इथे करूया. कंट्रोल 1, कंट्रोल 2, 2 प्लस 2 किती दिसत आहेत? 4. ऍडिशन पण प्रॉपर दिसते, सगळे प्रॉपर दिसत आहे. बी ला पण असंच प्लस प्लस केला, किती दिसेल आता आउटपुट? 2 प्लस 3 काय दिसेल? 5. म्हणजे 1 ने वाढणार. बरं आपल्याला दोनदा ए ची व्हॅल्यू वाढवायची, आपण काय लिहिणार? दोनदा ए प्लस प्लस ए प्लस प्लस करणार. आता ऍक्च्युली तीनदा ए प्लस प्लस केला आपण. हे एक आहे, हे दुसरं आहे आणि तिसरं आहे. लेट्स चेक आउट. काय दिसतं इथं? 4. 1 वरून 3 वाढलेत ना आता. 4 प्लस 3 7. काही अडचण नाही कोणाला? इन्क्रीमेंट. असंच इथे आपण काय लिहिणार? मायनस 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 मायनसने काय होईल? डिक्रीज होईल 1 ने. तर 1 ने डिक्रीज झालं पहा. दिस ओके. सो 1 ने वाढ होते आहे, 1 ने इन्क्रीज होत आहे. आता हे जे प्लस प्लस आहे हे आपण नंतर दिलेलं आहे. म्हणजे एच्या काय लिहिलं आपण? नंतर. याला आपल्याला म्हणायचं आहे पोस्ट फिक्स. काय म्हणायचं त्याला? पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट. असंच दुसरं इन्क्रीमेंट आहे, त्याला काय म्हणायचं? प्रीफिक्स इन्क्रीमेंट. ओके. मग अगोदर लिहायचं त्याच्यामध्ये. कसं लिहिणार आपण? प्लस प्लस ए. बघूयात आउटपुटला सध्या तरी ते सेमच दिसतील. हे फरक काहीच नाही, सेम तसंच आहे. पण फरक आपण बघूयात. ओके. तो आज आपण जास्त कन्फ्युजन वाढवणार नाही. आज फक्त लक्षात ठेवा की प्लस प्लस कशासाठी होणार वापर? 1 ने वाढवण्यासाठी आणि डिक्रीमेंट 1 ने कमी करण्यासाठी. समजणार? ठीक आहे, चलेगा. सो ऑनलाईनला ज्यांना 100% कळालं आजचं, ओके, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, त्यांनी 100 असं टाईप करा प्लीज. लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि रिलेशनल. अजून आपले जवळपास उद्याच्या दिवस चालेल. 3ला काही आहे का शेड्यूल? 3ला काय? हा नाही, त्यांना 3 पासून. ओके, चलेगा. सो एक क्वेश्चन आहे की 3 उद्याचं बॅच आपण घेणारच आहोत. 3 तारखेला कोणाला काही अडचण आहे का तुमच्यापैकी बॅच करण्यासाठी? Is anyone have problem? Okay, Pradeep is saying no. चालेल है ना. तर आपली बॅच मोस्ट प्रोबॅबली ठेवण्याचा प्रयत्न करू, परंतु ऑनलाईनला पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर याच्यावर त्याच्यावर कॅम्पेन किंवा मेसेजिंग करून थोडेसे रिप्लायज घेऊ आम्ही आणि त्यावरून ठरवू बरं का. कारण काही जण नसेल पॉसिबल तर आपण मग सो मोस्ट प्रोबॅबली उद्यापर्यंत तर आहेच, पण त्याच्यानंतर मात्र थोड्याशा सुट्ट्या असण्याचे चान्सेस आहेत. तर मग सुट्ट्या इन द सेन्स 4 नंतर थेट 7 पर्यंत सुट्ट्या राहतील. 8 पासून आपले लेक्चर स्टार्ट होतील. ओके. आणि जर 3 पासून लागलं तर मग 5 दिवस सुट्ट्या राहतील. हे आहे. सेकंड थिंग अशी आहे की आपल्या टीमने, ओके, वेब डेव्हलपमेंटच्या टीमने जाऊ नका बरं का रे करू. आपल्या वेब डेव्हलपमेंटच्या टीमने एक मिनिट एक लिंक बनवलेली आहे. तुम्ही ती लिंक बघतच असाल. सो ही लिंक बनवलेली आहे आणि तुम्हाला अशा लिंक्स भरपूर भेटत असतील. ओके. परंतु ती आता ह्यावेळेस आपण बनवली. तर कंपाऊंड मार्केटिंगसाठी ऍक्च्युली आहे ती. आपला पर्पज वेगळा आहे. आपण त्याला ते लोक समजा नुसतं ऍडव्हर्टायझिंग वगैरे करतात, आपण पण ऍडव्हर्टायझिंग लावणार आहोत. बट फॉर नाऊ कंपाऊंड मार्केटिंग हा त्याचा पर्पज आहे. तर तुमच्या आजूबाजूचे जे केंद्र आहेत त्यांच्यापर्यंत ही लिंक जाऊ द्या आणि तुम्ही पण मॅक्सिमम शेअर करा. असं असतं ना, इस लिंक पर क्लिक कीजिए, तसा मेसेज याच्यातून जातो. इथे खाली नाव टाकायचं आहे आणि मल्टिपल शेअर करा. तुमचं पण नाव दिसेल आणि आमचं प्रगती कॉम्प्युटर्स असं पण नाव दिसेल.
तर प्रगती कॉम्प्युटर्स इज नॉट डिस्प्लेइंग. हा, इथे दिसते आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं नाव टाका अँड देन प्ले इट. म्युझिक आहे मस्तपैकी. मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि यात असं आहे की जनरली एकच आउटपुट भेटत असतं, बट तुम्हाला म्हणजे आपण ते थोडं काहीतरी एक्स्ट्रा करायचं म्हणून तुम्हाला इथून शेअरच्या पेजवर पाठवलं जाईल अगोदर. ओके, सो एकच मिनिट हा. आज खूप जणांना मेसेज केले, त्याच्यामुळे वेब हँग व्हायचे चान्सेस. 4,500 किती केले का ते? किती मेसेजेस केले? 4,500 किती? 4,000 सगळे सगळे चालू आहे का ते? चालू आहे सगळे केले ते 20च्या 20? बापरे, ठीक आहे. तर मग आज जवळपास 6,000-7,000 कॅन्डिडेट्सला मेसेजेस गेलेले. हो का? ठीक आहे, चालतं ना. इथे विशेषवर क्लिक करायचंय तुम्हाला, शेअर. म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना, आज वसुबारस आहे. उद्या तुम्हाला खालचे काही मिळतील. आज बनवतोय आम्ही ते. शेअरवर क्लिक केलं की लगेच ते व्हॉट्सअपवर जाईल. तर मोस्टली हे मोबाईल बेस्डच आहे. सो गो फॉर मोबाईल. ओके. आता जे सांगितलं ते कळालं असेल तर हँड रेज करा प्लीज. हा, ओके, येस आहे ना. येस, थँक्यू आहे ना. मग तुम्हाला कळालं असेल, नसेल कळालं तर विचारून घ्या, कारण महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. सेकंड थिंग, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे ना, त्यांनी त्यांनी फीस आज भराभर करायची. कारण याच्यानंतर 7 दिवसानंतर जर करणार असाल ना, तर आपल्याला रिकामा 1 महिना लेट होऊ शकेल. सो फॉर क्विक ॲनालिसिस आपल्याला आज म्हणजे दिवाळीच्या बिफोर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर तुमच्यापैकी कोणाला पॉसिबल आहे का फीस आज पे करणं किंवा उद्या पे करणं? हां, हां. अजून एक नोटीस आली. हां, नंबर सांगा. 84 98 40 80. हा एक नंबर पाठवला तुम्हाला ऑनलाईनला चॅटमध्ये. सो प्लीज हा नंबर सेव्ह करा, आय प्रगती कोर जावा नावाने, आणि त्याच्यावर हाय असा मेसेज पाठवा. सो तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तेवढं एक काम करा. त्याचं रिझन असं आहे, इकडून आम्हाला तुम्हाला रिमाइंडर देण्यासाठी खूप इझी जाईल. अदरवाईज आम्हाला थोडं डिफिकल्ट जात आहे ते. डेली तुमचे कॉन्टॅक्ट मेंटेन करा. त्यामध्ये काही जण जॉईन नाही करत, सो ते भरपूर टाइम त्याच्यामध्ये चालला जातो. सो लगेच तुम्ही हे काम करा. हा, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव पण मेन्शन करा, ते पण एक राहिलं. नेम पण मेन्शन करा तुमचं. ज्या वेबच्या बॅचनं पण सांगितलं का? ठीक आहे. नेम आणि कोर्स मेन्शन करा प्लीज. ओके, बेस्ट. चालेल. सो एक एक वन बाय वन मला सांगता काय कोण कधी फीस भरणार आहे म्हणून?